हर घर तिरंगा मोहिमेत शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळाचा तिरंगा ध्वज वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न। हर घर तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश देत शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळातर्फे तिरंगा ध्वज वाटप कार्यक्रम हुतात्मा स्मारक CBS येथे सायंकाळी 5 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला। या उपक्रमाअंतर्गत 1000 नागरिकांच्या घरावर तिरंगा फडकवण्याचा संकल्प करण्यात आला। कार्यक्रमासाठी शासनाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी राजपूत साहेब यांच्या वतीने नायब तहसीलदार प्रशांत कांबळे उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग भाऊ बावरी, गणेशोत्सव महामंडळ नाशिकचे अध्यक्ष समीर शेटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर अध्यक्ष गजानन नाना शेलार, वाल्मिकी समाज अध्यक्ष सुरेश दलोड, ज्येष्ठ नागरिक संघाचे रमेश कडलक, दिनेश कमोत तसेच हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष किशोर बागमार, शहर अध्यक्ष किरणसिंग पवार, राजाभाऊ नेरकर, नितीन खैरनार यासह मंडळाचे गणेशोत्सव कार्याध्यक्ष सुभाष जाधव सर, अध्यक्ष प्रियंका अहिरराव, प्रसाद बावरी, अतुल रणशिंगे, स्वप्नील काथवटे, आदित्य भालेराव सह आदी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा स्मारक येथे क्रांतिकारक आणि शहीद वीर जवानांना अभिवादन करून झाले। त्यानंतर तिरंगा वाटप सोहळा पार पडला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार करणसिंग बावरी यांनी केले। या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि गौरव वाढवण्याचा संदेश देण्यात आला। बोला। भारतीय स्वातंत्र्याच्या खऱ्या अर्थाने तिरंगाला स्मरून अनेकांनी आपलं बलिदान दिलं आणि 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला। तर हा तिरंगा सतत जनतेच्या मनात असावा, नागरिकांना त्याची आठवण कायम राहावी म्हणून घर घर हर घर तिरंगा हे अभियान आता राबवलं जात आहे। त्याच्यात शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळाचे आमच्या गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष सौ प्रियंका अहिरराव, कार्याध्यक्ष सुभाष जाधव सर, उपाध्यक्ष अतुल रणशिंगे, प्रसाद बावरी, अनिल जाधव, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे या ठिकाणी आलेले जिल्हाध्यक्ष किशोरजी बागमार, राजादा भाऊ नेरकर, आमच्या मंडळाचे परिस्थितीपासून तर सर्वच कामं करणारे करणसिंग बावरी, या हिंदू एकता आंदोलनाचे शहराचे अध्यक्ष किरणसिंग पवार, रमेशजी कडलक, नितीन खैरनार उपस्थित सर्व खऱ्या अर्थाने हर घर तिरंगा हे अभियान राबवण्याची गरज का पडते, तिरंगा कसा लावला जावा, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी राष्ट्रीय सण आपले आहेत, ते साजरे होत असताना तिरंगाकडे कोणीही दुर्लक्ष करू नये। कारण ह्या तिरंगाच्या शान राखण्यासाठी अनेकांनी आपलं बलिदान दिलं, ते कर्तव्य बजावत असताना अनेक त्या ठिकाणी हुतात्मे झाले। म्हणून हा तिरंगा अभियान प्रत्येक नागरिकांनी हा तिरंगा 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या 2-3 दिवस अगोदर लावला पाहिजे, त्याचा सन्मान ठेवला पाहिजे, तो कुठेही पायदळी पडला नाही पाहिजे अशा पद्धतीने मंडळांनी ठरवलं। आणि मंडळाचं 59वं वर्ष आहे। विविध कार्यक्रम राष्ट्रीय नेहमीच घेणारे या मंडळाचं मी खऱ्या अर्थाने कौतुक करतो आणि हा तिरंगा घर घर अभियान राबवल्याबद्दल मंडळाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। द्वारका हिंदू एकतेचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे घर घर तिरंगा अभियान। हे त्यांनी राबवून खरोखर स्वातंत्र्याचे ज्या काही घटना घडामोडी आहे त्या घरोघर पोहोचवण्याचं काम हे केलेलं आहे। रामसिंग बावरे यांनी आत्ताच सांगितलं की हा जो काही उपक्रम आहे त्याचं नागरिकांनी स्वागत करावं व घरावर ठिकठिकाणी आपला जो काही ध्वज आहे तो त्या ठिकाणी लावावा। धन्यवाद। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला हिंदुस्थान देश हा स्वतंत्र झाला। या देशात जे काही स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले त्यांच्या सन्मानार्थ आदर व्यक्त करण्यासाठी पंतप्रधानांनी जी घोषणा केलेली आहे की आपल्या प्रत्येक घरावर नागरिकांनी आपल्या घरावर ध्वज फडकवला पाहिजे, त्या मोहिमेला आम्ही खारीचा वाटा बनवून 1000 ध्वज शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ द्वारका यांच्यातर्फे वाटप करत आहोत। धन्यवाद। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक।